मागच्या भागामध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे. आता मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये राहिलेले चॅप्टर्स 3 आहेत ॲक्च्युअली. ट्रिगोनॉमेट्री, मेन्शुरेशन आणि मागचा धडा राहिलेला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. त्यापैकी मेन्शुरेशन हा धडा या वर्षासाठी पूर्ण कमी केलेला आहे, म्हणून आता आपले 2च चॅप्टर्स राहिलेले आहेत अभ्यासाचे. एक ट्रिग्नोमेट्री आणि दुसरा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनसाठी शेवटी आपण पाहूया ऑफलाईन एखाद्या वेळेस क्लास सुरू होतं का शेवटच्या टप्प्यात. म्हणून मी तो चॅप्टर मुद्दामून ठेवलेला आहे, कारण तो ऑफलाईनमध्ये आपल्याला व्यवस्थित अभ्यासता येईल. म्हणून तत्पूर्वी मी ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर आज सुरू करतोय आणि मग त्यानंतर मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमध्ये एक चॅप्टर राहिलेला आपल्याला प्रोबॅबिलिटी, तो अभ्यासूया आणि मग नंतर शेवटी जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा चॅप्टर शेवटच्या भागात अभ्यास. मग आजच्या तासात आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला नेक्स्ट चॅप्टर जो आहे ट्रिगोनॉमेट्री हा सुरू करतोय. आपण 9वी मध्ये ट्रिगोनॉमेट्री या कन्सेप्टची थोडक्यात माहिती घेतलेली आहे. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये मागच्या वर्षी काही पार्ट आपण या ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यासलेला आहे. बघा, काही आठवते का तुम्हाला? राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईड्सच्या मापाचे रेशो मांडले गेले आणि त्यांना नावं दिलेली आहेत. बघा, आठवतं का? जसं साइन रेशो, कॉस रेशो, टॅन रेशो. आणि मग साइन रेशोची डेफिनेशन काय, म्हणजे कोणत्या दोन साईडच्या रेशोला साइन रेशो नाव दिलेलं आहे, कोणत्या दोन साईडच्या रेशोला कॉस रेशो नाव दिलेलं आहे, त्याचे डेफिनेशन सुद्धा आपण मागच्या वर्षी पाहिलेले आहेत आणि त्यावर आधारित काही उदाहरणं आपण सोडवलेले आहेत. त्यानंतर साइन, कॉस आणि टॅन यांचे काही व्हॅल्यूज आपण अभ्यासलो. जसं साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू, साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू आणि साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू. त्याचप्रमाणे कॉस आणि टॅन यांच्या किमतीसुद्धा आपण अभ्यासलो. ते एकत्रितरित्या टेबलमध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीनं मांडायचं ते शिकलो. तर हे जे काही आपण 9वी मध्ये अभ्यासलो त्याला गृहीत धरूनच आपल्याला पुढचा भाग अभ्यासायचा. त्याच्यामुळे आपण आणि इथे सुरुवातीला काही ॲक्टिव्हिटीज दिलेले आहेत, ते आपल्याला कंप्लीट करायचे चॅप्टरच्या सुरुवातीला आणि ते मागच्या वर्गाच्या नॉलेजवर आधारित आहेत लक्षात घ्या. आणि या चॅप्टरमधला बराच भाग आता या वर्षासाठी वगळलेला आहे. या चॅप्टरमध्ये 2च प्रॅक्टिस सेट आहेत, 6.1, 6.2. त्यामध्ये 6.2 पूर्ण वगळलेला आहे. प्रॉब्लेम सेटमधले काही उदाहरणं वगळलेले आहेत. त्याच्यामुळे या चॅप्टरला जास्त वेळ लागणार नाही, पण जो भाग आहे तो व्यवस्थित व्हावा म्हणून मी पहिल्यांदा जो आपला 9वीत आपण भाग अभ्यासलेला आहे, जो इथे उपयोगी पडणार आहे, त्याची उजळणी करणार आहे. पहा, ट्रिग्नॉमेट्री ॲक्च्युअली 3 ग्रीक वर्ड पासून हा डिराईव्ह झालेला आहे, म्हणजे मिळालेला आहे. ट्राय, गोना, मेट्रॉन. ट्रायचा अर्थ 3, गोनाचा अर्थ साइड्स आणि मेट्रॉनचा अर्थ मेजर्स. थोडक्यात मेजर्स ऑफ 3 साइड्स म्हणजे 3 बाजूंचं मोजमाप, असा त्याचा ढोबळ म्हणणे अर्थ होतो. मेजर्स ऑफ 3 साइड्स, 3 बाजूंचं मोजमाप. मग आता 3 बाजू असलेली जॉमेट्रिक फिगर म्हणजे ट्रायंगल. मग ट्रायंगलमध्ये जे 3 साइड्स आहेत त्यांच्या 3 बाजूंचं मोजमाप म्हणजे ढोबळमानाने ट्रिगोनॉमेट्री असा अर्थ आहे. पण त्यापुढे चालून ट्रिग्नॉमेट्री फक्त ट्रायंगलमधल्या 3 साइड्सचं रिलेशन सांगण्यापुरता राहिलेलं नाही, तर त्याच्यामध्ये वेळोवेळी गणितज्ञांनी भर टाकलेली आहे. त्याच्यात वेगवेगळे संशोधन करून आजच्या
काळात ट्रिग्नॉमेट्रीचा प्रत्येक क्षेत्रात त्या ठिकाणी वापर होतो. ठीक आहे. मग हे झालं त्या ठिकाणी त्याचं बेसिक ट्रिग्नॉमेट्री या वर्डचं डेरिव्हेशन. त्यानंतर आपण मागच्या वर्षी असं पाहिलेलं आहे की थोडक्यात लक्षात घ्या, ट्रिग्नॉमेट्री म्हणजे ही एक अभ्यास आहे. दिस इज अ स्टडी रिलेशन बिटवीन साइड्स अँड अँगल्स ऑफ इन ट्रायंगल. ट्रायंगल मधले साइड्स आणि अँगल्स यांच्यामधला रिलेशन सांगणारा हा अभ्यास आहे. ही गणिताची एक शाखा आहे. बघा, आपण मागच्या वर्षी ज्या काही गोष्टी शिकलो त्याचं त्या ठिकाणी थोडंसं रिमाइंड करा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी आठवतील. समजा हा ABC एक राईट अँगल ट्रायंगल असून ज्यामध्ये B हा 90 डिग्रीचा आहे असं मानू आपण. इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. तर आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलच्या मापाची बेरीज ही 180 डिग्री असते. आता हा 90 असल्यानंतर या दोघांची बेरीज नक्कीच 90 असणार, कारण तिघांची बेरीज 180. 180 मधून हे 90 मायनस केल्यावर फक्त 90 राहणार. ती या दोघांच्या मापांची बेरीज असेल. कोणाही एकाचं 90 असू शकत नाही, कारण याचं 90 असल्यानंतर आता याचं 0 असेल आणि 0 अँगल घेतल्यानंतर ट्रायंगल फॉर्म होणं पॉसिबल नाही. म्हणून या दोघांचं माप आता 90 असणं शक्य नाही. ते ऑब्विसली लेस दॅन 90 असेल, ॲक्यूट अँगलच असेल. कळलं का? मग आपण यापैकी कोणत्याही अँगलचं माप थीटा मानूया. जसं अननोन नंबरसाठी आपण कुठलाही एक लेटर कन्सिडर करतो, तसं माहीत नसलेल्या अँगलच्या मापासाठी अल्फा, थीटा, गॅमा असे त्या ठिकाणी सिम्बॉल्स मानतात. मग हा अँगल C ज्याचं माप आपण थीटा मानूया. मग आता मला सांगा, समजा या अँगलचं माप गृहीत धरा 40 डिग्री असेल, तर या अँगलचं माप आपल्याला काढता येईल, कारण या दोघांची बेरीज 90 असतं. लक्षात घ्या, आणि ज्या दोघांची बेरीज 90 असतं त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. आपल्याला माहिती आहे, ज्यांची सम 180 असतं त्यांना सप्लिमेंटरी, आणि ज्या दोन अँगलची सम 90 असते त्यांना आपण कॉम्प्लिमेंटरी असं म्हणतो. हे दोघं कॉम्प्लिमेंटरी आहेत, म्हणजे दोघांची सम 90 आहे. समजा हा 40 असेल तर हा नक्कीच 50 असेल. कसा काढणार 50 तुम्ही? 90 मायनस 40 हा माहीत असलेला, आणि मग 90 मायनस 40 म्हणजेच 50 डिग्री. मग जर हा थीटा असेल, हा 40 असेल तर 40 90 मधून मायनस केला तर 50. ठीक आहे. पण आता हा माहीत नाही, अननोन आहे, तर मग या अँगलचा माप कसा फाइंड करणार तुम्ही? तर याप्रमाणे 90 मायनस हा नोन अँगल थीटा, किंवा व्हाईस वर्सा. या अँगलचं माप जर थीटा असेल तर या अँगलचं माप 90 मायनस थीटा असेल. लक्षात घ्या, हे 90 मायनस थीटा काय प्रकार आहे लक्षात ठेवा. या दोघांची बेरीज 90 असल्यामुळे एकाचा थीटा असेल तर दुसऱ्याचं काढण्यासाठी 90 मधून तो माहीत असलेला अँगल मायनस करायचा. समजा हा x असेल तर हा काय येईल? मग 90 मायनस x. हा अल्फा असेल तर हा काय येईल? 90 मायनस अल्फा. हा बीटा असेल तर हा काय येईल? मग 90 मायनस बीटा. असं या दोन अँगलचं माप आहे. मग आता पुढे आपण या राईट अँगल ट्रायंगलमध्ये साइड्सचे रिलेशन सांगणारे जे रेशो आहेत त्यांनाच ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज असं म्हणतात, आणि त्यांना अशी नावं दिलेली आहेत. पहिला रेशो आहे, ॲक्च्युअल त्याला साइन रेशो असं म्हणतात, पण लिहिताना मात्र फक्त SIN एवढंच लिहितात सोयीसाठी. साइन रेशो. कोणाचा साइन रेशो? अँगल थीटाचा. हे थोड्या वेळासाठी आता भेटवतो मी, नंतर लिहून घेऊया. हा जो अँगल थीटा आहे याचा साइन रेशो म्हणजे डेफिनेशन आहे अपोजिट साइड ऑफ अँगल
थीटा अपॉन हायपोटेनस. बघा, साइन रेशो म्हणजे ॲक्यूट अँगलचा, हे लोक लक्षात घ्या, दोघे लेस दॅन 98 म्हणजे ॲक्यूट अँगल आहे. या ॲक्यूट अँगल थीटाचा साइन रेशो म्हणजे डेफिनेशन आहे अपोजिट साइड जे काय अँगल असेल त्याचं नाव लिहायचं, अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनस. हा रेशो आपण इथे लिहू शकतो कारण साइडची नावं माहिती आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा, या थीटाची अपोजिट साइड ही AB आणि हायपोटेनस आपल्याला माहिती आहे, राईट अँगलच्या अपोजिट साइडला आपण हायपोटेनस म्हणतो. हा राईट अँगल, याच्या अपोजिट साइड AC. हा आहे साइन रेशो ऑफ अँगल थीटा या ट्रायंगल मधला. त्याचप्रमाणे कोसाइन, पण हे सोयीसाठी कोसाइन न लिहिता फक्त कॉस लिहितात, कॉस रेशो ऑफ अँगल थीटा. आणि मग कॉस रेशो म्हणजे काय डेफिनेशन आहे, तर ज्या अँगलचा आपण रेशो लिहितोय ट्रिग्नोमेट्रिक रेशो, त्याच्या बाबतीत पहा, AB या अँगलची अपोजिट साइड आहे, AC हायपोटेनस आहे, तर BC जी साइड आहे या अँगलची लगतची बाजू आहे, त्याला ॲडजेसंट साइड्स म्हणतात. मग BC हा अँगल थीटाचा ॲडजेसंट साइड आहे आणि मग कॉस रेशो ऑफ अँगल थीटा मध्ये त्याचाच यूज आहे, ॲडजेसंट साइड कोणाचा, ऑफ अँगल थीटा अपॉन अगेन हायपोटेनस. आणि मग याची व्हॅल्यू, या अँगल थीटाची ॲडजेसंट साइड BC आहे आणि हायपोटेनस AC आहे. ओके. त्यानंतर तिसरा जो आहे, ॲक्च्युअल याला टँजेंट म्हणतात आणि सोयीसाठी मात्र फक्त हा टॅन म्हटला जातो. टॅन रेशो ऑफ अँगल थीटा इज इक्वल टू, या अँगल थीटाचा टॅन रेशो म्हणजे या अँगलची अपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजेसंट साइड. मी थोडक्यात लिहितो आता, अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन ॲडजेसंट साइड ऑफ अँगल थीटा. ज्या अँगलचा आपण रेशो लिहितो त्या अँगलचा इथे पुढे उल्लेख करायचा. अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा AB आहे, आता सांगितलेलं मी, आणि ॲडजेसंट साइड BC आहे. जसं याचा फर्स्ट टर्म अपॉन याचा फर्स्ट टर्म, हे झाले तीनही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आपण मागच्या वर्गात अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. आता पहा, या अँगल थीटाचे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहिलो. या अँगलचं माप येतं 90 मायनस थीटा. आता आपण या अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहूया. मग यांच्यामध्ये परस्पर संबंध काय येतं आपल्याला लक्षात येईल. मग आता डेफिनेशन लिहित नाही मी, डायरेक्ट यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहूया. साइन रेशो, कोणाचा साइन रेशो, या अँगलचा. आता त्या अँगलचं माप आहे 90 मायनस थीटा, जी काही किंमत असेल ती. 90 मायनस थीटा असल्यामुळे तिथं ब्रॅकेट करावं लागतं लक्षात. ह्या अँगलचं माप जे काही व्हॅल्यू असेल सध्या स्थितीत 90 मायनस थीटा आहे, याचा साइन रेशो. काय डेफिनेशन आहे साइन रेशोची, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग या अँगलचा अपोजिट साइड, आता हा मिटवतो मी थोडा वेळ. या अँगलच्या अपोजिट साइडचं नाव BC आहे आणि अपॉन हायपोटेनस, हायपोटेनस बदलत नाही लक्षात घ्या, AC. त्यानंतर कॉस रेशो याच अँगलचा, कोणाचा, 90 मायनस थीटाचा, याच अँगलचा कॉस रेशो. कॉस रेशोची डेफिनेशन ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस. ॲडजेसंट साइडचं नाव आहे AB आणि हायपोटेनस आहे AC. ओके. आणि याचा टॅन रेशो लिहूया आपण. टॅन रेशो ऑफ 90 मायनस थीटा अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. अपोजिट साइड या अँगलचा BC आणि ॲडजेसंट साइड AB. आता बघा, यांच्यामध्ये काही परस्पर संबंध लक्षात येतो का. आता मी काय करतोय, ही जी डेफिनेशन्स आहेत हे डेफिनेशन्स इथले मिटवतोय आणि म्हणजे तुम्हाला थोडंसं ऑब्झर्वेशन करून
चटकन शोधता येईल यांच्यामधला रिलेशन. बघा, साइन थिटा म्हणजे ए बी अपॉन ए सी. त्यानंतर इथे लिहूया कॉस रेशो ऑफ अँगल थिटा बी सी अपॉन ए सी. आणि त्याच्यानंतर tan रेशो ऑफ अँगल थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. आता पहा, रेशोचे व्हॅल्यूज फक्त लिहिलेले आहेत, डेफिनेशन्स मी ठेवलेले आहेत. आता लक्षात येईल आपल्याला की यांच्यामध्ये परस्परामध्ये काय संबंध आहे. बघा, ए बी अपॉन ए सी जी व्हॅल्यू आहे इथे येईल. बघा, वाटल्यास इक्वेशन नंबर देऊ 1 2 3 4 5 6. बघा, इक्वेशन 1 and 5 ऑब्झर्व करा. त्या दोघांचे राईट साईड सेम आहेत, म्हणजे या रेशोचे व्हॅल्यू सेम आहेत 1 आणि 5. मग याच्यावरून लेफ्ट साईड इक्वल असणार. मग लेफ्ट साईड इक्वल असणार तर आपल्याला काय रिझल्ट मिळतो. बघा, साइन थिटा म्हणजे हे बघा, याचा लेफ्ट साईड कॉस 90 मायनस थिटा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इक्वेशन 2 बी सी अपॉन ए सी आहे आणि इक्वेशन 4 मध्ये पण बी सी अपॉन ए सी आहे. हे दोघे इक्वल आहेत, बी सी अपॉन ए सी. याचा अर्थ यांचे लेफ्ट साईड इक्वल असणार, म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. म्हणजे या अँगलचा साइन ची व्हॅल्यू या अँगलच्या कॉसची इक्वल असते. या अँगलचा कॉस आणि या थिटाचा साइन. या थिटाचा साइन आणि या 90 मायनस थिटाचा कॉस हे दोघे इक्वल असतात. याचा साइन तर याचा कॉस, त्याच्या उलट याचा कॉस, थिटाचा कॉस, या थिटाचा कॉस तर याचा साइन, हे दोघे इक्वल असतात. हे असं आहे. थिटाचा साइन तर या अँगलच्या कॉसशी इक्वल असतो, थिटाचा कॉस या 90 मायनस थिटाच्या साइनशी इक्वल असतो. असं या ठिकाणी रिझल्ट मिळतो. आणि मग या दोघांमध्ये पहा, ए बी अपॉन बी सी, बी सी अपॉन ए बी. बघा, लक्षात घ्या, हे दोघं इनव्हर्स आहेत. ए बी इथं डिनॉमिनेटर आहे, बी सी इथला डिनॉमिनेटर आहे. ए बी अपॉन बी सी आणि बी सी अपॉन ए बी यांचा मी गुणाकार करतोय. बघा, ए बी कॅन्सल होईल, बी सी कॅन्सल होईल आणि याचा गुणाकार काय येईल 1 येईल. म्हणजे या दोघांचा गुणाकार 1 येतोय. कोणा दोघांचा गुणाकार 1 येतोय? लेफ्ट साईडचा विचार करा. याचा लेफ्ट साईड tan थीटा आहे गुणिले याचा लेफ्ट साईड आहे tan 90 मायनस थीटा आणि या दोघांचा आपण इथे गुणाकार करून पाहिलं तर ही व्हॅल्यू येते 1. या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या जे आपल्याला रिझल्टमध्ये मिळालेले. आपण हे सर्व जे काही अभ्यासलेले त्याच्यावरून हे रेशोज लिहिलो आणि मग त्याच्यावरून मिळालेले हे रिझल्ट्स हे आपल्याला उपयोगी पडणार आहेत. पुढे लक्षात घ्या, प्रूव्ह दॅटची बरीच उदाहरणे आहेत. शो दॅट, प्रूव्ह दॅट आणि त्याच्यामध्ये ह्या किमती कधी याची किंमत याच्या रूपात ठेवावं लागतं, याची किंमत याच्या रूपात ठेवावं लागतं किंवा या दोघांच्या गुणाकाराची व्हॅल्यू ठेवावं लागते. असं सबस्टिट्यूशन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. तिथं ह्या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. आता हे साइन थिटा म्हणजे कॉस 90 मायनस थिटा, सिंपल लक्षात घ्यायचं. याचा साइन म्हणजे याचा कॉस आणि याचा साइन म्हणजे याचा कॉस, वाईस वर्सा आहे. आणि या दोघांच्या टॅनचा जर गुणाकार केला तर टॅन थिटा याचा आणि याचा टॅन, या दोनच्या टॅनचा गुणाकार केला तर तो मात्र काय येतो 1 येतो, लक्षात. आता जो काही भाग आपण अभ्यासलो त्याच्यावर पहिल्या पानावर आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे आणि त्याच्यानंतर एक आयडेंटिटी आहे हे मागच्या वर्षी झालेलं आहे, लक्षात ठेवा. पुढे अजून येणार आहे या धड्यात साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू पण लक्षात घ्या 1च असते. पुढे येणारच आहे तरी मी इथं थोडक्यात करून दाखवतो. समजा हा ट्रायंगल आहे ए बी सी, राईट अँगल ट्रायंगल. साइन थिटा समजा हा अँगल थिटा आहे. साइन थिटाची व्हॅल्यू काय असतं? अपोजिट साइड हा अपॉन हायपोटेनस ए सी आणि मग याचा स्क्वेअर आहे. या साइन थिटाची जी काही व्हॅल्यू असते त्याचा स्क्वेअर, साइन थिटाची व्हॅल्यू ए बी अपॉन ए सी
त्याचा स्क्वेअर. कॉस थिटाची व्हॅल्यू ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस BC अपॉन AC आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला आता याची किंमत मिळवायची. पहा आता काय होतं, याची किंमत काय मिळते. कोणाच्या किमती ठेवलं तर आपण इथे लिहिलेले साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे इज इक्वल टू 1 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा याची व्हॅल्यू 1 कशी येते. मग मी स्क्वेअर करून घेतोय AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर सेपरेट केला, BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. दोघांचे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे ॲडिशनमध्ये डिनॉमिनेटर तोच ठेवून या न्यूमरेटर्सची बेरीज करायची. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सेकंड टर्म AC स्क्वेअरला AC स्क्वेअर. बघा हे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, ऑब्झर्व करा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा हायपोटेनस आहे आणि हे परपेंडिक्युलर करणारे साइड आहे. पायथागोरस थेरम आठवा. काय म्हणते पायथागोरस थेरम? इन राईट अँगल ट्रायंगल सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ परपेंडिक्युलर साइड्स इज इक्वल टू द हायपोटेनस स्क्वेअर. मग परपेंडिक्युलर साइड्स आहेत AB आणि BC यांच्या स्क्वेअरची सम म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर असतं आणि हायपोटेनस आहे BC स्क्वेअर. आणि एखाद्या संख्येला त्या संख्येने जर भागला तर भागाकार 1 येतो. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा इथे काय केलं आपण डिराइव्ह केलं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाच्या किमती घेतलं. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा सिम्प्लिफाय केल्यानंतर हे 1 आलेलं आहे. म्हणून हे जे इक्वेशन आहे हा जो रिझल्ट आहे याला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, नित्य समानता. असे 3 आयडेंटिटीज आहेत. त्यापैकी एक मागच्या वर्गात झालेलं आहे. इथं कंप्लीट द फॉलोइंगमध्ये हे विचारलेलं आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला 1 लिहायची आहे. याच्यानंतरच्या ज्या 2 आयडेंटिटीज आहेत ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मागच्या वर्गामध्ये आपण हा एक भाग अभ्यासलेला आहे. पहा की हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत कॉस, साइन, कॉस, टॅन, हे बघा उभ्या कॉलममध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. आडव्या रोमध्ये त्या ठिकाणी त्यांचे अँगल्सची मापं घेतलेली आहेत. हे असा अर्थ असतं लक्षात. साइन रेशो ऑफ 0 डिग्री. त्याच्यानंतर इथं व्हॅल्यू काय येतं, इकडचा हा रो मधला साइन आणि कॉलम मधला 30 म्हणजे साइन 30 ची व्हॅल्यू इथं असते. साइन 45 ची व्हॅल्यू इथं असते. साइन 60 ची व्हॅल्यू या कॉलममध्ये आणि साइन 90 ची व्हॅल्यू या बॉक्समध्ये, असा अर्थ असतो. आणि मग हे आपण मागच्या वर्गात 30, 60, 90 डिग्रीचा जो थेरम अभ्यासलो, त्याच्यानंतर 45 चा पण थेरम अभ्यासलो. या थेरम्सच्या आधारे राईट अँगल ट्रायंगलमध्ये 30 डिग्री जो असतो त्याचं माप कसं फाइंड करायचं, 45 डिग्री जो असतो त्याचं माप कसं फाइंड करायचं, 60चं माप कसं फाइंड करायचं, त्यानंतर 0 आणि 90 डिग्रीचे माप कशी येतात, हे सर्व आपण डिटेल अभ्यासलो. आणि मग ते एकत्रितरित्या टेबलमध्ये कसं लिहायचं ते पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं. सोपी ट्रिक आहे त्या ठिकाणी, लक्षात घ्या. त्या पद्धतीने हा टेबल पूर्ण करता येतो. परीक्षेमध्ये जेव्हा याच्यावर आधारित उदाहरणं येतात तेव्हा एखाद्या उदाहरणात एखादी किंमत लागत असेल तर ती आठवत असेल तर पूर्ण टेबल लिहित बसण्याची गरज नाही. पण बऱ्याच वेळा काय होतं, याच्यातल्या बऱ्याच किमती आपल्याला परीक्षेमध्ये लागणारे असतात आणि मग तिथे घाईमध्ये किमती लिहिताना कन्फ्यूज होऊ शकतं. म्हणून आपण ॲन्सर शीटमध्ये जो रफ वर्क करायचा पेज असतो त्या पेजवर एवढी सगळी व्यवस्थित आखणी करत बसण्याची गरज नाही. रफमध्ये चटकन पेन्सिलने आपण 2 मिनिटात हा टेबल पूर्ण लिहू शकतो. ॲक्च्युअल 10वीच्या लेवलला आता याच्यानंतरचे 3 रेशो इथं अभ्यासायचे आहेत आपल्याला पुढच्या भागात. सध्या जे 9वीला झालेलं आहे त्याच्यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायचे आहेत म्हणून एवढाच भाग सांगतोय आणि मग त्याच्या पुढचा भाग आपण 10वीमध्ये फ्रेश सुरू करतोय. मग ह्या किमती लिहिताना लक्षात घ्या, सिंपल ट्रिक आहे. साइन 0 ची व्हॅल्यू ही 0 असतं आणि साइन 90 ची व्हॅल्यू ही 1 असतं. लक्षात घ्या. एक रो तुम्हाला पाठ करावं लागतं. स्टार्टिंग 0 लास्ट 1. त्याच्यानंतर साइन 30 ची व्हॅल्यू आहे हाफ.
साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि साइन 60 ची व्हॅल्यू आहे √3/2. या किमती कशा मिळतात हे सर्व आपण 9वी मध्ये राईट अँगल ट्रायंगल्स मध्ये 30, 60, 90 डिग्रीचे थेरम अभ्यासले. तर आपल्याला माहिती आहे 30, 60, 90 डिग्री थेरम मध्ये काय रिलेशन आहे. इफ ट्रायंगल इज 30, 60, 90 डिग्री, then side opposite to 30 degree is the half of hypotenuse and side opposite to 60 degree is √3/2 times of the hypotenuse. बघा हाफ √3/2 टाइम्स. त्याच्यानंतर 45, 45, 90 मध्ये परपेंडिक्युलर साइड्स आर ऑलवेज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. असे त्या ठिकाणी रिलेशन्स आपण अभ्यासलो आणि त्याच्यावरून ह्या किमती मिळतात. लक्षात घ्या. कळलं. मग आता कॉस रेशो लिहिताना आता पुन्हा पाठ करण्याची गरज नाही, सिंपल आहे. ज्या क्रमाने लिहिलो आपण तो फक्त क्रम बदला, रिव्हर्स ऑर्डरने लिहित जा, तुम्हाला किमती मिळतात. म्हणजे लास्ट वन आहे तो फर्स्ट लिहायचा, नंतर √3/2, नंतर हा सेम 1/√2 ला 1/√2. याचा अर्थ काय, साइन 45 ची व्हॅल्यू आणि कॉस 45 ची व्हॅल्यू सेम असतं. साइन आणि कॉस 45 ची व्हॅल्यू सेम असतात. त्याच्यानंतर हे 1/2 आणि त्याच्यानंतर 0. ओके. मग त्यानंतर आपण असं एक रिलेशन पाहिलं की साइन भागिले कॉस म्हणजे काय येतं. सिंपल आपण करून पाहिलेलं आहे. साइन थीटा अपॉन कॉस थीटा या दोघांचा भागाकार, तुम्ही कोणताही राईट अँगल ट्रायंगल घ्या, ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहा, त्यांचा भागाकार करा, तुम्हाला असं लक्षात येईल की साइनला जर कॉसने भागला तर काय मिळतं, टॅन थीटाची व्हॅल्यू मिळते. मग याचा अर्थ काय, जर टॅन थीटाची व्हॅल्यू मिळवायची असेल, मला टॅन थीटाची जर व्हॅल्यू मिळवायची असेल तर साइन थीटाच्या व्हॅल्यूला कॉस थीटाच्या व्हॅल्यूने भागायचं आहे. बघा टॅन थीटाची व्हॅल्यू मिळवायची असेल तर साइनच्या व्हॅल्यूला कॉसच्या व्हॅल्यूने भागायचं. म्हणजे हे असं आहे 0/1 साइन डिवायडेड बाय कॉस. शून्याला कोणत्याही संख्येने भागाकार शून्यच येतो. आणि मग हे 1/2 आहे, याला भागायचंय असाही भाग करू शकता तुम्ही या व्हॅल्यूने √3/2. मग होतं काय, हे 1/2 हे डिव्हिजनचा इनव्हर्स मल्टिप्लिकेशन आणि याचा इनव्हर्स होतं 2/√3. हे 2 कॅन्सल होतात, न्यूमरेटर 1 राहतं, डिनॉमिनेटर √3 राहतं. म्हणून या टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3 येतं. आता टॅन 45 ची व्हॅल्यू सेम याप्रमाणेच साइन भागिले कॉस. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2, कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2. आता या दोघांचा भागाकार करायचा. भागाकार करण्याची गरज नाही, कारण कोणत्याही नंबरला त्याच नंबरने जर भागला तर भागाकार 1 येतो. म्हणून टॅन 45 ची व्हॅल्यू 1 येतं. आता राहिलं टॅन 60, या दोघांचा भागाकार हे √3/2 हे डिवायडेड बाय 1/2. √3/2 मल्टिप्लिकेशन 1/2 चा इनव्हर्स 2/1 होतो. 2 कॅन्सल होतात, न्यूमरेटर राहतं √3 आणि डिनॉमिनेटर राहतं 1. √3/1 म्हणजेच √3. आणि शेवटी साइन भागिले कॉस म्हणजे 1/0. आपल्याला माहित आहे कोणत्याही नंबरला 0 ने डिवाइड करणे ही क्रिया मात्र अव्याख्येय आहे, नॉट डिफाइंड आहे. म्हणून टॅन 90 ची व्हॅल्यू साइन अपॉन कॉस जर केलं तर हे असं व्हॅल्यू येतं 1/0 विच इज द नॉट डिफाइंड. म्हणून लक्षात घ्या टॅन 90 ची व्हॅल्यू नॉट डिफाइंड येतं. अशा प्रकारे हा टेबल आपल्याला लिहिता येतो आणि याच्या किमती यूज करून आपल्याला उदाहरणे सोडवता येतात.